आपल्यासोबत आहेत दैनिक पुढारीचे राजकीय संपादक प्रमोद सुनसुवार। प्रमोदजी, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर एक फार मोठ्या पर्वाचा राजकीय पर्वाचा अंत झालेला आहे, मात्र त्यांची मुद्रा लखलखती कायम असणार आहे। एक मात्र आहे, मगाशी हा मुद्दा मी मुंडगेकरांना सुद्धा विचारला होता की राजकारणी मात्र म्हणून त्यांना तुलनेने फार आघात झेलावे लागले का? इतिहास माझ्या बाबतीत सहृदयी असेल असं ते म्हणाले, पण विरोधी पक्षच नव्हे तर स्वपक्षांकडून सुद्धा फार मोठी टीका त्यांना किंवा दरवेळी प्रॉब्लेम आला, अडचणी आल्या की मनमोहन सिंगांचा चेहरा पुढे। या परिस्थितीकडे तुम्ही कशा प्रकारे बघाल? खरं तर मनमोहन सिंगांनी या देशाला एक नवी दिशा देण्याचं काम केलं, एक नवी क्रांती घडवण्याचं काम केलेलं आहे। मला तर मनमोहन सिंग हे दुसरे लाल बहादूर शास्त्री वाटतात। जर आपण शास्त्रीच्या जीवनातला साधेपणा पाहिला किंवा ज्या पद्धतीने ते निष्कांचन आणि निष्कर्म किंवा निष्काम कर्मयोगाने काम करत राहिले, अगदी पंतप्रधान असतानाही तो माणूस एखादा शेतकरी आहे अशा पद्धतीने लाल बहादूरजी होते। आणि त्यांच्या पंतप्रधान पद गेल्यानंतर गेल्यानंतर त्यांचा मृत्यूच झाला, पण एकूण त्यांचं जीवन जे आहे ते अतिशय साधं होतं, पण त्यांनी शेती आणि अनेक क्षेत्रात क्रांती घडवली। तशाच स्वरूपाचं मनमोहन सिंगांचं जीवन आहे आणि त्यांनी एक मोठं परिवर्तन या देशात घडवलं। मात्र त्यांच्या विरोधकांनी त्या काळच्या माध्यमाला हाताशी धरून समाज माध्यमाचा वापर करून त्यांची प्रतिमा एक खलनायक म्हणून केली। आपल्याला आठवत असेल त्यावेळेचे कॅग जे आहे विनोद राय, त्यांनी त्यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले होते आणि त्या 2G स्कॅम, कोल स्कॅम असे सगळे घोटाळे केले, असे आरोप त्यांच्यावर झाले, जे आरोप नंतर त्या सत्तेत आलेल्या लोक सुद्धा 10 वर्ष सिद्ध करू शकले नाही आणि त्या सर्व बहुसंख्य आरोपात न्यायालयातर्फे सुद्धा क्लीन चिट मिळालेली आहे। तर त्यांच्या प्रतिमेचं हनन जाणूनपूर्वक करण्यात आलं होतं। प्रमोदजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत, ते त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतील। ही दृश्य आपण ताजी दृश्य दिल्लीतली पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या निवासस्थानी दाखल, त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी। दिल्लीमधलं आज वातावरणही अगदी वेगळं आहे। प्रचंड थंडी सध्या उत्तर भारतात आहे, त्यात दिल्लीमध्ये मात्र पाऊस कोसळतोय। आपल्याला तिथून माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी काळे यांच्याशी आपला संपर्क होत नाहीये, मात्र सध्या दिल्लीमध्ये आता डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी नेते मंडळी हळूहळू येऊ लागलेली आहेत। मगाशीच अमित शाह केंद्रीय गृहमंत्री यांचं आगमन झालं होतं आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे पोहोचलेले आहेत। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या या जाण्यानं भारतीय राजकारणातलं एक पर्व संपलेलं आहे। राजकारणातली पोकळी म्हणजे काय ती या निमित्तानं जाणवणार आहे। स्वभावातली रुजुता आणि राजकीय साधनशुचिता आणि त्याचप्रमाणे निगर्वी प्रामाणिक अशा प्रकारचं एक वेगळंच रसायन डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यामध्ये होतं आणि तरीही त्यांनी भारतीय राजकारणात आपला ठसा उमटवला। ते टिकून राहिले। इतकंच नव्हे तर 2 सलग पंतप्रधानकीच्या पदाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या, यातच त्यांचं राजकीय कौशल्य सुद्धा दिसून येतं। आपल्यासोबत आहेत पुढारीचे दैनिक पुढारीचे राजकीय संपादक प्रमोद सुनसुवार। प्रमोदजी, आपण मगाशी आपला मुद्दा पूर्ण करत होता। तर त्यांची एक खलनायक म्हणून प्रतिमा उभी करण्यात आली होती आणि या प्रतिमेमुळे नंतर जे सरकार गेलं 10 वर्षाच्या सत्तेनंतर आणि काँग्रेसला अगदी 50 पेक्षाही कमी खासदार मिळाले, त्यामुळे काँग्रेसच्या काही धोरणांनी त्यांनाच या सगळ्या अपयशासाठी खलनायक ठरवण्याचा प्रयत्न केला आणि अप्रत्यक्षपणे विरोधकांच्या सुरातच त्यांनी सूर मिसळण्याचा प्रयत्न केला, जे अतिशय दुर्दैवी आणि अतिशय चुकीचं होतं। मनमोहन सिंगांनी जे देशाला दिलेलं आहे ते अतिशय थोर असे उपकार त्यांनी या देशावर करून ठेवले आणि खरं तर त्यांच्याच भरोशावर काँग्रेसला 2009 मध्ये सत्ता मिळाली होती। आपल्याला आठवत असेल 2004 मध्ये भले ते अपघाताने पंतप्रधान झाले असतील, ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर असं त्यांच्यावर पुस्तके संजय बारूंनी लिहिलं होतं, परंतु 2009 प्रमोदजी, मी पुन्हा थोडंसं थांबवतोय। आपल्याकडे थेट दृश्य येत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेताना त्यांच्या घरातली ही दृश्य आहेत, जिथे मनमोहन सिंग यांच्या कुटुंबातील आप्तस्वकीय तिथे उपस्थित आहेत। डॉक्टर मनमोहन सिंग यांचं पार्थिव तिथे ठेवलेलं आहे, तिरंगी ध्वजामध्ये ज्याला वेष्टित करण्यात आलेलं आहे। आणि आता आपल्याला दिसत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, त्यांनी सुद्धा
त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं आणि नमन केलं. याशिवाय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा, पुन्हा एकदा जाऊयात, आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत अधिक माहिती देत आहेत. शिवाजी. मनमोहन सिंग यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत. त्यांच्या अगोदर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पोहोचलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांचा जो ताफा आहे तो तुम्ही पाहू शकतात. हा मोठा ताफा जो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांचा आहे आणि मोठ्या प्रमाणात जी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे. ठरलेल्या वेळेत साधारण जी माहिती त्यानुसार सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मनमोहन सिंग यांच्या दर्शनासाठी येतील. त्यानुसार ते पोहोचलेले आहेत. त्या अगोदर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील पोहोचले होते. त्यानंतर जर पाहिलं तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या पोहोचणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी मनमोहन सिंग यांच्या कुटुंबाला भेट घेऊन शिवाजी काळे यांच्याशी संपर्क तुटतोय. दिल्लीमध्ये सुद्धा वातावरण सुद्धा विचित्र आहे आणि आपण हे समजू शकतो की मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानाभोवतीची जी सुरक्षा व्यवस्था आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं टेलिकम्युनिकेशन, दूरसंचार, दळणवळण, सिग्नल्सना या संदेशांना सध्या प्रतिबंधित करण्यात आलेलं असतं सुरक्षेच्या कारणापायी. आपण पुन्हा एकदा जाऊयात. दैनिक पुढारीचे राजकीय संपादक प्रमोद चुंचुवार आपल्यासोबत आहेत. प्रमोदजी. मी सांगत होतो की त्यांना खलनायक करण्यात आलं, परंतु आणि त्याला साथ अप्रत्यक्षपणे नंतर काँग्रेसच्याही काही नेत्यांनी त्यांच्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु मनमोहन सिंगांचं जे योगदान आहे ते स्वतः असे म्हणाले होते की समकालीन माध्यम आणि संसदेतील विरोधी पक्ष, त्यांचं गाजलेलं वाक्य आहे ते की समकालीन माध्यम आणि संसदेतील विरोधी पक्षांनी मला भलेही न्याय दिला नसेल परंतु इतिहास माझ्याबद्दल दयाळू राहील याचा मला विश्वास आहे. आणि मला वाटते इतिहास नव्हे, वर्तमानातच ते पंतप्रधान पदावरून पाय उतार झाल्यानंतर काही वर्षातच त्यांची महत्ता लक्षात यायला लागली. त्यांनी दिलेले आर्थिक धोरणं आपल्याला आठवत असेल तर त्यांच्या शेवटच्या दिवशी भारतीय चलनाचा जो दर आहे अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत तो 54 रुपये होता आणि आता 10 वर्षात तो 84 रुपयावर पोहोचलेला आहे. म्हणजे 30 रुपयांनी भारतीय रुपया खाली गेलेला आहे डॉलरच्या तुलनेत. ही स्थिती आहे. देशाची अर्थव्यवस्था त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली होती आणि मला व्यक्तिशः मनमोहन सिंग यांच्याशी अनेकदा भेटण्याची, बोलण्याची संधी मिळाली. ते साधे होते, निगर्वी व्यक्तिमत्व होतं आणि व्यक्तिशः पत्रकारांना ते ओळखत होते. आपण विनंती केली, एक टीव्ही पत्रकार होतो मी पण तेव्हा, तर ते स्वतःहून पंतप्रधान असताना, विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे जनरली पंतप्रधानांचा बाईट घेणं ही किती कठीण गोष्ट आहे, पण मी पंतप्रधानांना थांबवून त्यांचा बाईट घेतला आणि त्यांनी पण असा कधी विचार केलेला नाहीये की मी या देशाच्या पंतप्रधानाने हे लोक मला कसे थांबवतात, माझा बाईट घेतात. अगदी सहजपणे आपण प्रसन्न बघत असाल टीव्ही पत्रकारांना आज बाईट मिळवताना व्हीआयपीचे किती त्रास होतो, पण त्यावेळेला तसा कुठलाही त्रास मला झाला नव्हता. ते इतके सहज वागत होते. मला 1-2 आठवणी प्रसन्न जर मला शेअर करायची इच्छा आहे या निमित्ताने की एक राजकारणामध्ये एक निगर्वीपणाचं एक प्रतीक म्हणूनच आपल्याला सांगतो की 13 मे 2004 ला जेव्हा 14व्या लोकसभेचा निकाल लागला तेव्हा हे स्पष्ट झालं की युपीएचं सरकार येणार आणि सोनिया गांधी पंतप्रधान होणार आणि मनमोहन सिंग हे देशाचे अर्थमंत्री होणार. त्या दिवशी देशाचा शेअर बाजार गडगडला आणि सर्किट ब्रेकर लावायची वेळ आली. तेव्हा देशाचे विद्यमान अर्थमंत्री हे जसवंत सिंग होते. तर आम्ही टीव्ही पत्रकार म्हणून त्यांची प्रतिक्रिया घ्यायला गेलो. त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि देताना त्यांनी असं सांगितलं की मी भावी अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्याशी पण या विषयावर बोललो आहे, त्यांना ब्रीफ केलाय काय चालू आहे शेअर बाजारामध्ये. मग आमच्या लक्षात आलं की आपण आता भावी अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंगांची पण प्रतिक्रिया घेतली पाहिजे आणि त्यांच्याकडनं एक दिलासा देशाला दिला गेला पाहिजे. आम्ही त्यांना फोन केला, त्यांनी आम्हाला 2 तासांनी घरी बोलवलं आणि आम्ही जेव्हा घरी गेलो, काही सुरक्षा नव्हती कारण ते साधे खासदार होते, तर ते स्वतः चहाचा ट्रे घेऊन आमच्यासाठी आले आणि त्यांनी आम्हाला स्वतः कपात चहा भरून पाजला. आम्ही अवघडलो. आम्ही त्यांना म्हटलं की डॉक्टर साहेब हे काय करतात, कारण दिल्लीच्या वर्तुळात मनमोहन सिंगांना डॉक्टर साहेब या नावानेच ओळखला जायचं. तर आम्ही त्यांना म्हटलं डॉक्टर साहेब आपण हे काय करता, आम्ही घेतो चहा. ते म्हणे नाही काही नाही, माझी बायको बाजारात भाजीपाला आणायला गेली आहे त्यामुळे मी तुम्हाला चहा देतो. इतक्या सहजपणे मग त्यांनी आमच्याशी गप्पा मारल्या आणि ज्या घरात आम्ही प्रसन्न 24 तासापूर्वी सहजपणे गेलो होतो, 24 तासात इतक्या राजकीय नाट्यमय घडामोडी झाल्या की ते देशाचे पंतप्रधान होणार हे निश्चित झालं. सोनिया गांधींनी नकार दिला आणि मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होणार असं लक्षात आलं. आम्ही पुन्हा त्यांची म्हणजे अधिकृत घोषणा व्हायची होती, राजकीय पातळीवर फक्त तो निर्णय झाला होता. तर आम्ही पुन्हा मनमोहन सिंगांची प्रतिक्रिया घ्यायला गेलो की ते पंतप्रधान व्हायला तयार आहेत की नाही आहेत. नक्कीच. तर आम्हाला ज्या घरी आम्ही 24 तासापूर्वी घराचा प्रवेशद्वार ढकलून म्हणजे उघडून आम्ही स्वतःच आतमध्ये गेलो होतो, त्या घराच्या 1 किलोमीटरच्या परिसरात सुद्धा आम्हाला प्रवेश नाकारण्यात आला.
इतकी कडेकोट सुरक्षा व्यवस्था त्या घराला देण्यात आली होती. 24 तासात एक साधे खासदार असलेले मनमोहन सिंग देशाचे भावी पंतप्रधान झाले होते. हा एक राजकीय स्थित्यंतर सुद्धा, आणि हा अनुभव आम्ही त्यांना नंतर पंतप्रधान पदावर झाल्यानंतर सांगितलं की म्हटलं 24 तासापूर्वी आम्ही तुमच्याकडे सहज येऊन चहा पिला आणि 24 तासानंतर मात्र तुम्हाला भेटणंही कठीण झालं. ते हसले आणि त्यांनी आम्हाला दिलगिरी व्यक्त केली की सॉरी, तुम्हाला माझ्यामुळे त्रास झाला. इतका साधेपणा मनमोहन सिंगांमध्ये आम्हाला पाहायला मिळाला. अर्थात प्रमोदजी, ह्या आता आठवणीच राहणार आहेत सगळ्यांच्या सोबत. मात्र अशाच प्रकारच्या आठवणी तुम्ही पत्रकार म्हणून, मगाशी मुणगेकर एक अर्थतज्ञ आणि खासदार म्हणून सगळेच मान्य करतायत. इतकंच काय की स्वतः पंतप्रधान मोदी, भाजपचे वरिष्ठतम नेते सुद्धा आज त्यांच्या जाण्याबद्दल आपल्या आठवणी आणि सहवेदना व्यक्त करतायत. यातच सगळं आलं. धन्यवाद प्रमोदजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.